महाराज की, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय श्रीराम, जय जय श्रीराम। नमस्कार। शिवधर्म फाउंडेशनच्या वतीनं आज जिल्हाधिकारी कार्यालयावर अनेक शिवभक्त आलेले आहेत आणि या फाउंडेशनची मागणी आहे की संभाजी ब्रिगेड आहे त्या ब्रिगेडला ते एकेरी नावानं न उल्लेख करता धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज या नावानं त्या संघटनेचा उल्लेख करण्यात यावा, या मागणीसाठी आज जिल्हाधिकाऱ्यांना त्यांनी निवेदन दिलेलं आहे। आपल्याबरोबर अनेक पदाधिकारी आहेत, आपण त्यांच्याशी बोलूया। नक्की काय मागणी आहे आणि काय भूमिका आहे? सर्वांना, सर्व शिवभक्तांना माझा जय महाराष्ट्र। आमची ही मागणी आहे की अखंड भारतामध्ये कोणाची उंची नाही की धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा एकेरी नाव घेऊ शकतोय, परंतु या ब्रिगेड संघटनेने आपल्या राजांचा मान न देता अवमान करून एकेरी नावाचा उल्लेख करत वारंवार सूचना देऊन सुद्धा त्यांनी त्यांच्या नावामध्ये किंवा संघटनेच्या नावामध्ये काही बदल केला नसल्यामुळे आमचा तीव्र आंदोलन किंवा तीव्र मोर्चा वारंवार होत आहे, तरी सुद्धा त्यांनी त्यांच्यात काही बदल केलेला नाही। जर भविष्यात त्यांनी काय बदल केला नाही, आज तर आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलेलं आहेच, परंतु जर यात जर बदल नाही झाला तर पुढच्या येणाऱ्या परिणामाला त्यांनी संभाजी ब्रिगेड संघटनेने सामोर जावे ही त्यांना आवाहन करण्यासाठी आम्ही इथं आलेलो आहोत। आपल्याबरोबर या फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष आहेत दीपक अण्णा काटे आणि त्यांची प्रतिक्रिया आपण जाणून घेऊया। नक्की काय मागणी राहिली आहे? कारण खूप दिवसांपासून तुम्ही मागणी करताय, अनेक वेळा त्या संस्थेला तुम्ही सूचनाही दिली होत्या, त्या सूचना काढून हे पहा, पहिलं बघितलं तर संभाजी ब्रिगेड ही एक उर्मट संघटना, संभाजी ब्रिगेड ही एक खंडणीखोर संघटना आहे। म्हणजे यांचं प्रमुख कार्य हीच आहे की लोकांना ब्लॅकमेलिंग करायचं, खंडणी गोळा करायची, आणि अशा या संघटनेला धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचं नाव आहे। म्हणजे धर्मवीराच्या नावाने संघटना काढायची, काम कुठलं करायचं तर अधर्माचं करायचं, औरंगजेबाची अफजलेची पाठराखण करायची, आणि मग अशा संघटनेला आमच्या राजाचं नाव का असावं? आणि सगळ्यात महत्वाचं की या ब्रिगेड यांचं म्हणणं आहे की आम्ही धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या नावानं म्हणजे आदर्श म्हणून त्यांचं नाव दिलेलं आहे, आणि मग हरामखोरांनो आदर्श म्हणून एकेरी उल्लेख करता का? धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांविषयी आदर्श असता तर छत्रपती संभाजी महाराज हे नाव ठेवलं असतं। पण ठीक आहे, देर आहे दुरुस्त आहे। जेव्हा आम्ही उठाव केला त्यावेळेस तर तुम्हाला कळलं ना एकेरी उल्लेख होतोय, मग आता तर त्यांनी त्यात बदल करावा। पण ह्या माजुरेंची भूमिका अतिशय स्पष्ट आहे, म्हणजे मी म्हणतो ना, लातो के भूत बातों से नहीं मानते। पण आम्ही छत्रपती शिवरायांना जेवढं आहे हृदयात पोचतो, तसंच महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना ऐकतो, त्याचप्रमाणे आम्ही त्यांच्या कायद्याला ऐकतो। त्याच्यामुळे आज आम्ही तलवारीचं नाही तर पेनानं लढाई कशी जिंकता येईल याचा प्रयत्न करू। पण आई शपथ आमच्यात एवढा संयम नाहीये की या लढाईचा अंत त्यांनी पाहिला तर आम्ही महाराजांचा आदर्श बी मानतो, आम्ही धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांना बी मानतो। आणि सगळ्यांना माहित आहे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचं दुसरं नाव रौद्रशंभू आहे। मग महाराष्ट्रातला शिवभक्त ज्यावेळेस रुद्र अवतार घेईल तेव्हा ह्या ब्रिगेडला ताणून ताणून ह्यांच्या पृष्ठभाग लाल केल्याशिवाय राहणार नाही, ह्यांना डोक्यावर उभं केलं पाहिजे। पण आजची आमची मागणी अतिशय प्रेमाने आहे की
संभाजी ब्रिगेडनं लवकरात लवकर धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचं नाव त्यांच्या संघटनेने हटवावं, नाही तर आदराने घ्यावं, हीच आमची मागणी. जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलंय, मुख्यमंत्र्यांना निवेदन दिलंय आणि अतिशय संविधान पद्धतीने हे आंदोलन चालू आहे. सांगितले की जर यांनी प्रेमाने नाही ऐकलं तर ह्या सगळ्या ब्रिगेडला डोक्यावर उभं केलं जाईल. या निमित्ताने छत्रपती संभाजी महाराजांचं नाव संभाजी ब्रिगेड असं न करता एकेरी नावानं उल्लेख न करता त्यांचं नाव आदरानं घेतलं पाहिजे. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज असा ब्रिगेड असा उल्लेख त्यांनी या संघटनेचा करावा, अन्यथा योग्य ती कारवाई केली जाईल असा इशारा या निमित्तानं काटे यांनी दिलेला आहे. मोहन राजमाने, नवराष्ट्र न्यूज, सांगली.